नमस्कार. मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी अशोक मिरगे आणि 2 दिवसापासून मला काही कारणामुळे व्हिडिओ करणं झाला नाही, तुमच्यासमोर येणं झालं नाही. त्याच्यात पुन्हा काउंटिंगमध्ये निकाल पाहण्यामध्ये 1 दिवस गेला आणि विचारचक्र सुरू झालं डोक्यामध्ये आणि आज पुन्हा व्हिडिओसाठी तुमच्यासमोर आलो आहे. आज मी पुन्हा माझी लेखणी, माझी कवितेतून मी वास्तव मांडणार आहे आणि विषय चालू आहे. काउंटिंग होऊन निकाल लागले. निकाल लागल्यानंतर एवढा हलकल्लोळ माजला सोशल मीडियावर, अगदी नावाजलेले पत्रकारसुद्धा. मला आश्चर्य वाटतंय की किती अवघड झालंय. ठीक आहे, एखाद्यानं 400 जागाचा अंदाज केला असेल, अंदाज होता तो, नाही आल्या तेवढ्या जागा, बहुमत नाही मिळालं. परंतु वास्तव हे आहे की त्याला टक्कर द्यायला आज सगळ्या लोकांनी जे संघटन केलं होतं त्यांची बेरीज सुद्धा त्याच्या एवढी नाही घेऊ. आणि मग हे काय म्हणून नाचायलेत? ज्याच्या 8-9 जागा आहेत त्याला सुद्धा पंतप्रधान व्हावं वाटायलंय आणि तो सुद्धा स्वतःच घोडं नाचवायला लागलाय. कुठपर्यंत हे खरंय का? हे याला लोकशाही म्हणतात? 8-9-10 जागावाल्यांनी म्हणायचं मी पंतप्रधान होईल किंवा आम्ही प्रयत्न करू, आणि ज्याच्या 250 पार झाल्यात, ज्याच्या 240 झाल्यात, त्यानं गपचूप बसायचं, काहीच नाही. ही लोकशाही आहे? याला कुणीतरी बोललं पाहिजे ना यार. ह्याच्यावर कुणीतरी आवाज उठवला पाहिजे की काय चालू आहे देशामध्ये, तुम्हाला जनादेश दिलाय का नाहीये. आता हेच जर तुमच्या आघाडीला मिळालं असतं तर स्पष्ट बहुमत आलं, असे हलकी वाजविली नसती का तुम्ही? आणि मग लोकांचं सहकार्य घेऊन सुद्धा तुम्ही जर तितक्या बेरजेपर्यंत येईनात तर तुम्हाला काय म्हणावं? कोणाचा विजय झाला, कोणाचं? आणि भाषा काय वापरायला तुमची? नाक कापलं. अरे काही भाषा झाली? नाक कापलं. कोणाचं कापलं? कोणाचं नाक कापलंय याचा विचार करा ना. ज्याचं कापलंय त्यानंच म्हणा दुसऱ्याचं कापलं. असं नाहीये. तुम्हाला स्वातंत्र्य असलं म्हणजे काहीही बोलावं, काहीही तुमचं लोकांनी ऐकून घ्यावं. असं कसं होईल बरं? ठीक आहे, कमी जास्त होत असतं. अहो, बाकीच्यांनी केलं नव्हतं का आमचे 295 येणार म्हणून? आले का? आमचे 295 येणार आले का? कस काय नाही आले? मग तो नैतिक पराभव नाही का? कुठे याचे उत्तर द्या ना. तो नैतिक पराभव नाही का? मग तुमचे 295 येणार होते ना, नाही आले, मग तो नैतिक पराभव नाही का? म्हणजे हे काय तुमचं कसं काय खरं काय म्हणायचं? सांगा ना तुम्ही. आणि मग आदिताई तुमची सुरू होणार पुन्हा. हे आम्ही जे म्हणतो तेच खरं. अरे असं कसं? तुम्हाला फक्त एकट्याला लोकशाही आहे आणि बाकीच्याला नाही आहे. बाकीच्याला नाही लोकशाही आहे. बाकीच्यांनी तुमचं फक्त ऐकून घ्यायचं. असं कसं शक्य होईल? असं ऐकून कसं घेणार कोणी? आणि म्हणूनच मी त्याच्यासाठी आज पुन्हा हा मुद्दाम व्हिडिओ बनवलाय. मुद्दाम मी माझं काव्य ऐकविणार आहे की वास्तव काय आहे, याच्यातलं वास्तव काय आहे, की तुमच्या मनातली खतखत काय आहे पुढं. की आता जे आपण म्हणलं होतं तसं तर नाही झालं. मग आता पुढं काय आहे बघा. पुढं काय आहे ते हे मी माझ्या कवितेतून मांडणार आहे. पुढं काय आहे ते ऐकूया माझी कविता. आणि कवितेला मी नाव दिलंय ये हमारे अंदर की बात है. ये हमारे अंदर की बात है. ऐका पुढं काय आहे ते. आमच्यातल्या कुणालाच जनादेश नाही, पण आमचंच घोडं नाचवायचं आहे. आमच्यातल्या कुणालाच जनादेश नाही, पण आमचंच घोडं नाचवायचं आहे. कारण तर तुम्हाला माहीतच आहे, आम्हाला संविधान वाचवायचं आहे. बरोबर आहे की नाही? कारण तर तुम्हाला माहीतच आहे, आम्हाला संविधान वाचवायचं आहे. तेवढ्या एका मुद्द्यावर तर आम्ही जनतेला वेड्यात काढलं आहे. तेवढ्या एका मुद्द्यावर तर आम्ही
जनतेला वेड्यात काढलं आहे आणि थोडं का होईना पण त्याच्यामुळेच तर आमचं संख्याबळ वाढलं आहे, नाही तर बाकी काय होतं दुसरं. ईव्हीएमचा मुद्दा जुना झाल्यामुळे हा थोडा प्रभावी वाटला आहे. ईव्हीएमचा मुद्दा जुना झाल्यामुळे हा थोडा प्रभावी वाटला आहे आणि घटस्फोट केव्हाही होऊ शकतो, पण आम्ही संसार तर थाटला आहे. आमच्या मनाला नक्कीच माहित आहे समोरच्याला कसं थोपवलंय. आमच्या मनाला नक्कीच माहित आहे समोरच्याला कसं थोपवलं आहे आणि लोकशाही जिवंत ठेवायचं लोकांनी फक्त आमच्यावर सोपवलंय. बाकीच्याला लोकशाही जिवंत ठेवताच येत नाही, ते हत्याच करते डायरेक्ट. त्याच्यामुळं आमच्या मनाला नक्कीच माहित आहे समोरच्याला आम्ही कसं थोपवलं आहे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकांनी फक्त आमच्यावर सोपवलं आहे. आम्हाला बहुमत नसलं तरी पण त्यांच्यातलं कुणीतरी फोडायचं आहे. बघा कसं आहे ते. दुसऱ्यानं फोडलं तो लोकशाहीचा घात झाला, पण आम्हाला डायरेक्ट बोलतो आम्ही, आम्हाला आता त्यांची मदत घ्यायची म्हणून. कसं काय मदत? कमालच वाटायली. ते त्यांच्या संघटनातले असले तरी मदत घ्यायची का? कसं काय? आम्हाला बहुमत नसलं तरी पण त्यांच्यातलं कुणीतरी फोडायचं आहे आणि मोठ्या पदाची लालूच दाखवून एखाद्याला जाळ्यात ओढायचं आहे. त्यांची सोबती फोडायला एवढा दुसरा चांगला मोका नसतो, बरोबर आहे ना? त्यांची सोबती फोडायचे म्हटलं तर एवढा दुसरा चांगला मोका नसतो आणि ते तिकडे असले की लोकशाही धोक्यात, पण इकडे असले तर धोका नसतो. बघा कसं आहे तेच फोडलेले जर तिकडं असले तर लोकशाही धोक्यात आहे, परंतु इकडं असले तर लोकशाहीला धोका नाही. आणि म्हणून त्यांची सोबती फोडायला एवढा चांगला कधीच मोका नसतो आणि तिकडे असले तर लोकशाही धोक्यात, पण इकडे असले तर धोका नसतो. कारण आमची फोडाफोडी सुद्धा पुढचा विचार करून असते. पुढचा विचार करून असते आणि आम्ही जे काही करतो ते सगळे लोकशाहीला धरून असते. बघा, आमची फोडाफोडी सुद्धा पुढचा विचार करूनच असते आणि आम्ही जे जे काही करतो ते लोकशाहीला धरून असते. आता हेच बघा, आम्हाला कमी जागा पण आम्हीच तरले म्हणत आहोत ना. आता हेच बघा, आम्हाला कमी जागा पण आम्हीच तरले म्हणत आहोत आणि त्यांच्या सगळ्यापेक्षा जास्त तरी पण तेच हारले म्हणत आहोत. बघा कसं आहे ते. आम्ही काहीही करून पाहिलं पण आघाडी भरारी घेईना झाली, काय करणार मग? असं तर आम्हाला नाचावं लागेल ना. आम्ही म्हणजे आम्हालाच म्हणतो मी, कारण मी वास्तव सांगतोय. फक्त मी कोणाची बाजू घेत नाहीये, मी वास्तव सांगतोय. आम्ही म्हणजे आम्ही काहीही करून पाहिलं पण आघाडी भरारी घेणा झालीये आणि आमच्या सगळ्यांची बेरीज ही त्याच्या एकट्या एवढी होईना झालीये. हे खरं दुःख आहे. मग काय करणार सांगा बरं? एवढा सगळा गाडा हाकायचा तर फुकटची मालमत्ता पाहिजे. एवढा सगळा गाडा हाकायचा तर फुकटची मालमत्ता पाहिजे आणि वेळ आली तर आम्ही काहीही करू, पण फक्त आम्हाला सत्ता पाहिजे. बघा कसं आहे ते. प्रयत्न करूनही नाहीच जमलं. समजा प्रयत्न तर आम्ही 100% करणार हो, करायचाच आम्हाला अगदी शपथ घ्यायची म्हणजे घ्यायची. प्रयत्न आम्हाला करायचा, पण प्रयत्न करून जर नाहीच जमलं तर आम्ही एवढं टेन्शन घेणार नाही. काय करायचं टेन्शन घेऊन? कारण आम्हाला जनादेश नाहीच आहे पहिला सुद्धा. प्रयत्न करायला काय हरकत आहे? पण प्रयत्न करूनही नाही जमलं तर आम्ही एवढं टेन्शन घेणार नाहीत, पण नुसता गोंधळ करून समोरच्याला कामच करू देणार नाही. आपण मागचा इतिहास पाहिलाय, संसदेतला गदारोळ पाहिलाय की सत्ताधारी पक्षाला कामच करू द्यायचं नाही. जे होईल ते होईल. बघा कसं होतंय ते. मग कदरत नाही का माणूस? आणि म्हणून प्रयत्न करून नाहीच जमलं तर आम्ही एवढं टेन्शन घेणार नाहीत आणि नुसता गोंधळ करून समोरच्याला कामच करू देणार नाही. धन्यवाद. आजची माझी ही कविता, आजचं माझं हे लेखणीतनं वास्तव कटू असेल, पण कसं वाटलं? कटू वाटलं का गोड वाटलं तेही सांगा. कारण माझ्या मागच्या 2 व्हिडिओला भरपूर कमेंट केल्यात तशा. मला अंधभक्त म्हणलेले आहेत कुणी. मी सुरुवातीला सांगून सुद्धा की मी कोणत्याही पार्टीचा सदस्य नाही, माझ्या मनात कोणतीही पार्टी नाही, मी फक्त वास्तव बोलतो. परंतु तरीही ते मला विशेषण लावलंय सगळ्यांनी कमेंटमध्ये. म्हणून नाही आवडली तर तशीही कमेंट करा आणि ज्याला आवडली आहे
त्यानंही कमेंट करा. कारण मी सांगितलंय की खरं बोललं तर सावत्र माईला तर राग येतोच, पण जी जन्म दिलेली माय आहे तिची जर एखादी आपण तिला न पटणारं बोललो, तिचं एखादं तिला जी अप्रिय गोष्ट आहे ती बोललो किंवा तिचं वास्तव जर आपण धरलं तर तिला सुद्धा राग येतो. मन खोटी नाही मराठीतली. खरं बोललं सख्या माईला राग येतो, पण मी खरं बोलत राहणार. फक्त काय होईल, मी वाईट होईल याच्यापेक्षा दुसरं काही नाही, परंतु सत्याचा मार्ग सोडणार नाही. आणि म्हणून माझ्या या कवितेला कमेंट करा, जरूर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी भेटेल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.